की मास्टर माइंड, आज आम्ही तुला या ठिकाणी एक सांगतो, खरा मास्टर माइंड बजरंग सोनवणे, बजरंग सोनवणेचा आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, लोकसभेचा आपला भारतीय जनता पार्टीचा एजंट होता संतोष देशमुख हे आपला होता आणि बजरंग सोनवणेचा विरोध केला त्यानं आणि त्या ठिकाणी आरोपी सुदर्शन गुन्हे त्याला फाशी द्या, आम्ही त्याच्या पाठीशी नाहीत, आम्ही सर्वजण संतोष देशमुखच्या पाठीशी. पण त्या ठिकाणी बजरंग सोनवणेचा चंदन पकडून दिला, हे चंदन चोर, त्याचा चंदन त्यांनी पकडून दिला, म्हणून यांना काही लोक पाठीशी घालून मसाज त्याचे कार्यकर्ते पाठीशी घालून त्या संतोष देशमुख बिचाऱ्याचा खून करायला लावला आणि ह्याचा भांडण दुसऱ्यावर फोडते. आज मला सांगा, हे सुरेश दास काय म्हणतो माहित आहे, आपण न्याय देऊ, न्याय मागायचा. अरे मूर्खा, बीडच्या सभेत डीपीडीसीच्या कामाचा विषय तो का काढलास? तू न्यायच मागायचा. तो म्हणला संदीप क्षीरसागर आपण चौघजण बघू ह्यांची, तू आमची बघत नाहीस, आम्ही तुझी बघू, फक्त तू आमच्या साहेबाकडे बोलतोय. मी आज या ठिकाणी सांगतो, आज विचार करा, माझ्याकडे बघा, माझी ताकद, माझा आवाज. जरांगे तू म्हणतोस की धनंजय मुंडेला अरे सोडून दे, तो फक्त धनंजय मुंडे साहेबाकडे बघ, वर्णी खंडेकडे बघ, ताईकडे बघ, की जनता तुला काय करेल ते मी दाखवतो. खरी कहाणी आम्हाला माहिती आहे मित्रांनो, या संतोष देशमुखचा हे हत्ती काय झाला नाही. आज मला सांगा, पवन चक्की बीड जिल्ह्यामध्ये फक्त आष्टी पाटोद्याकडे, पळणीकडे नाही, गेवराईकडे नाही, आंबेजोगाईकडे नाही, केसकडे नाही, पवन चक्कीचा हा कुठाला काढला कुणा, आणि त्या पवन चक्कीचे सगळे गुंड पुण्याचे ही सुरेश दास सोबत आहे, ही आहेत का नाही? त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या साहेबांकडे जर कुणाकडे बोट करून द्यायचं नाही, या ठिकाणी मला एवढंच बोलायचं.